राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी। लक्षवेधीसाठी किती पैसे घेता असं काही सत्ताधारी आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना विचारलं असा गंभीर आरोप भास्कर जाधवांनी केलाय। भास्कर जाधवांच्या या आरोपानंतर आता विधानसभेत गदारोळ झाला। दरम्यान भास्कर जाधवांकडे याचे पुरावे आहेत का असा सवाल अजित पवारांनी यावेळी विचारला। तर विरोधी पक्षाचे हे नेतेच लक्षवेधी लावण्यासाठी चिठ्ठ्या देतात असं प्रत्युत्तर यावर योगेश सागर यांनी दिलंय। विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा भास्कर जाधवांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे। मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो, काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा। हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय, या विधान भवनात घडलंय, हे या विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय। मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राच्या नावाविषयी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे। अध्यक्ष महोदय, आम्ही सरकार चालवतो, आम्ही काय असल्या गोष्टीला पाठी करता इथं बसलो नाही। लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही, परंतु आम्ही सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे हे अशा पद्धतीने जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही, त्याची चौकशी केली का नाही, त्याचे पुरावे आहे का नाही, जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर, त्याच्यावर ऍक्शन घेऊ, FIR दाखल करू। मी अध्यक्ष म्हणून तालिका अध्यक्ष म्हणून जेव्हा त्या सीटवर बसतो ना तेव्हा मी चिठ्ठी पाहिल्या आहेत की जे या विधानसभामध्ये लक्षवेधीवर अध्यक्षांवर बोट करून दाखवून बोलतात की हे लक्षवेधी एवढ्या प्रमाणात लागतात, त्यांच्या चिठ्ठ्या मी वाचल्या आहेत, लक्षवेधी घ्या म्हणून त्यांच्या चिठ्ठ्या, नाव घेत नाही मी, म्हणून अध्यक्ष म्हणून सांगतोय की ते एका बाजूला इकडे असे बोलायचे आणि दुसऱ्या बाजूला चिठ्ठ्या पाठवायचे की आमच्या लक्षवेधी घ्या। माझ्या अपेक्षा या भास्करराव जाधव साहेबांकडनं या फार वेगळ्या आणि मोठ्या आहेत। त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीला बघून त्यांचं नाव विरोधी पक्ष नेता करावं म्हणून माझ्याकडे प्रस्तावित केलं गेलं आहे। त्यामुळे अशा व्यक्तीकडनं सभागृहात ज्या वेळेला कामकाजात किंवा विधिमंडळात होणाऱ्या एखाद्या बाबीबद्दल आक्षेपार्ह काही असेल, अध्यक्षांना त्याबद्दल अवगत करतो, ही आपल्याकडे प्रथा आहे आणि आपल्याकडनं या प्रथेचं पालन व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे।